नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वपूर्ण महाटीईटीचं अपडेटच म्हणता येईल, कारण एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, कॅन्सल झालेला प्रश्न कोणता आहे याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. कोणत्या पेपरचं कॅन्सल झालेलं आहे क्वेश्चन, तज्ञांच्या मतानुसार त्यांनी फक्त एका प्रश्नावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि तो एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे आणि तो आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तो प्रश्न असा आहे की त्यानुसार दिनांक 10/1/2000 रोजी प्रसिद्ध झालेला अंतिम उत्तर सूची प्राप्त हरकतीनुसार पेपर 2 मधील गणित विज्ञान विषयातील प्रश्न क्रमांक ए, प्रश्न संच ए मधला 130वा प्रश्न, 130वा ए गट 130, बी गटातला 125, सी गटातला 150वा क्वेश्चन आणि डी गटातला 145वा एकच क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. ज्या लोकांचा काठावर रिझल्ट आहे, म्हणजे पास झालेत आणि त्या प्रश्नाचे त्याला जर मार्क मिळाले असतील तर त्याचा कार्यक्रम इथंच ओव्हर झालेला आहे, तो परत नापास होईल. जल्लोष के पीछे कुछ तो शायद होण्याचे त्याच्या नशिबातच नसेल तर उपयोग नाहीये. जाने दो फिर, आगे आगे बढो. चला, तर काय झालंय, एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तर तो प्रश्न कॅन्सल होण्याचं कारण म्हणजे तज्ञांनी सांगितलं आहे की बाबा त्या प्रश्नामध्ये काहीतरी गडबड आहे आणि तो प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 130वा प्रश्न ए सेट मधला 130, जे काठावर लोक पास झालेले आहेत, ज्याला 89 मार्क पडले होते, किती 89, आणि ज्याला 82 मार्क पडले होते, त्यांनी सर्वांनी चेक करून घ्यायचे आपला त्याच्यात नंबर आहे का, बरोबर, आपला तो प्रश्न बरोबर आलेला आहे का. मग तुमचं सुधारित जे काही निकाल आहे तो फेल म्हणून येणार, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांचा निकाल जे काही पेंडिंग होता, बऱ्याच लोकांचा विषय होता की बाबा आमच्या कार्बन कॉपीपेक्षा कमी मार्क आलेत. ज्यांनी आक्षेप नोंदवली त्या प्रत्येक आक्षेपावर ते ऍक्शन घेणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे आक्षेप बघतात, पण प्रॉपर जेन्युअन नोंदवलेत ज्या लोकांनी, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. ते अॅक्युरेसी तुमचं त्यांचं काही घर शेजारी नाही, तुमच्यावर अन्याय करतील असं. त्यामुळे चिंता न करावी. आपल्यावर जर खरंच अन्याय झाला असेल, आपण आक्षेप व्यवस्थित नोंदवला असेल 6 तारखेच्या आत, मला काल एकाने फोन केला आणि सर माझा आक्षेप नोंदवायचा राहिला, मी काय करू. तू काहीच करू नको म्हणलं, आता गप राहा. ठीक आहे, असं नाही चालत मित्रांनो. त्यांनी दिलेल्या डेटच्या आधीच म्हणजे 6 तारीख लास्ट दिले तर 6 तारखेच्या आधीच तुम्हाला ते आक्षेप नोंदवावे लागतात. आता पण एक डेट दिली आहे, उत्तर सूची जाहीर करण्यात येत आहे. याबाबत कोणताही आक्षेप आला, अंतिम सुधारित, बघा लक्षात घ्या, अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तर सूची जाहिरात करण्यात येत आहे. याबाबत कोणाचा आक्षेप असेल तर 10/2/2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत, म्हणजे एका दिवसाचा टाइम दिलाय, या मेल आयडीवर आक्षेप नोंदवता येतील. उपरोक्त कालावधीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही. तदनंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, म्हणजे लिस्ट येईल डायरेक्ट. पाजलं रे पोट्टे हो असं म्हणून येईल, डायरेक्ट लिस्ट येईल अख्खी. लक्षात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने बी अलर्ट राहण्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलला फॉलो करत चला. मी ऑथेंटिक आणि अति महत्वाची माहिती कायम टाकत असतो. नवीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो. आता पास झाला तर मग टेट एक्झामची तयारी लागणार आहे. बघा, ते आता महाराष्ट्र परीक्षा परिषद येणार आहे. मग सर महाराष्ट्र परीक्षा घेईल तर ते कोणाकडे देईल मित्रांनो, ते त्यांच्या मनावर एखाद्या कंपनीला देतील. पण लक्षात घ्या, ते परीक्षा घेणार नाहीत. कसं, ही ऑनलाईन परीक्षा पॅटर्न आहे. जसं ऑफलाईन टीईटी परीक्षा घेऊ शकतात, तसं ऑनलाईन शक्य नाही शक्यतो. ठीक आहे, ते एखादी IBPS, TCS याची एक अशी वेगळी कंपनी निवडतील. जसं महापरीक्षा याची कंपनीच्या अंडर चालत होती, त्याप्रमाणे वेगळी कंपनी निवडतील आणि ती परीक्षा घेतली जाईल. लक्षात आलं. परीक्षा कोण घेणार, टेट एक्झाम कोण घेणार, याबद्दल आता यापुढे प्रश्न नसावा. ठीक आहे, म्हणजे 100% तसंच होणार. कसं सांगतो, आता महाराष्ट्र परीक्षा परिषद म्हणजेच महाटीईटी जी काय आपली महाराष्ट्र परीक्षा परिषद घेते, त्यांना ऑनलाईन पेपर घेण्याचा आतापर्यंतचा अनुभव नाही. ते ऑनलाईन पेपर जेवढे काय आहेत ते काय करतात, IBPS ला दिलेले आहेत. काही त्यांनी काय केले, IBPS ला दिलेलं आहे. काही आता मागं महापरीक्षेला दिलं होतं, त्या अगोदर याचे कंपनीला दिलं होतं. म्हणजे लक्षात घ्या,
त्रयस्थ व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ते काम करून घेणार आहेत. म्हणजे आता सध्या महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकारमध्ये ऍक्टिव्ह कंपन्या दोनच आहेत, एक टीसीएस आहे, एक आयबीपीएस आहे. या आयबीपीएस किंवा टीसीएस लाच मिळेल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, 99%. 1% सांगता येत नाही, त्यांची डील जमली नाही तर मग दुसरी पण कंपनी येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्टडी महाराष्ट्र परीक्षा परिषदेनुसार व आयबीपीएस पॅटर्न नुसार दोन्हीचाही असला पाहिजे. विषय परफेक्ट करत चला आणि तेच आपण करून घेतोय विद्यार्थ्याकडून. हा माझा संपर्क क्रमांक आहे. वेळ नसेल, लाईव्हला राहणं शक्य नसेल, त्यांना रेकॉर्ड सुद्धा भेटतं आणि वेळ असेल तर लाईव्हला सुद्धा राहता येतं. नोट्स उपलब्ध आहेत, क्लास उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांना पेपर विश्लेषण करून घेतलं जाणार आहे, रेग्युलर विद्यार्थ्यांना टचअप मध्ये ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यांच्यातून रिझल्ट काढता येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.